शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू। 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर विधान भवनात निकाल वाचन। निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याच्या कामाला वेग। प्रकरण न्यायप्रविष्ठ, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर विजलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन भेटतात। मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवर राऊतांचा हल्लाबोल। तर ठाकरे गट माशासारखा तडफडतोय, नितेश राणेंचा टोला। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघू। मंत्री गुलाबराव पाटलांचे विरोधकांना उत्तर। राहुल नार्वेकरांचा निर्णय कायद्याला धरून नसणार, तो पूर्णपणे राजकीय असेल। तसं झाल्यास सुप्रीम कोर्टाची भूमिका काय हे महत्त्वाचं। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। वंचित महाविकास आघाडीतील घटक पक्ष, संजय राऊतांचा दावा। तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। मी मुंबईतूनही लढेन, पण आधी जागा वाटपाचं ठरवा। ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। दक्षिण मुंबई ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही। जागा वाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवता, वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही, खासदार भावना गवळींचं स्पष्टीकरण। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, नाव न घेता फडणवीसांचं ठाकरेंच्या मानधुकीवर बोट। तर राज्य सरकारच्या गळ्यामध्ये दिल्लीचा पट्टा, संजय राऊतांचा पलटवार। 84 वर्षाचा माणूस जिद्दीनं लढतोय याचा आदर्श वाटायला हवा। अजितदादांनी शरद पवारांच्या वयावरून केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। 2024 मध्ये केंद्रात भाजप आलं नाही तर दादांसोबत गेलेले आमदार साहेबांची माफी मागतील। सध्या आमदारांच्या मनामध्ये घालमेल सुरू, शरद पवार गटाच्या राजेश टोपेंचा दावा। ठाण्यात गुंडगिरी, मग पुण्यामध्ये काय आरत्या होतात का? पुण्यामध्ये जितकी गुंडगिरी तितकी मुंबईत नाही। तुम्ही आधी स्वतःच्या खाली काय जळतंय ते पहा, आव्हाडांचा अजितदादांवर पलटवार। संकटाच्या काळात मोहोळ कुटुंबियांच्या पाठीशी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये। शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांच्या भेटीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचं देखील आंदोलन होणार। 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं। मनोज जरांगेंचा अजित पवारांवर जोरदार निशाणा। तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप। परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाले 214 मार्क। विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन। बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयानंतर पंतप्रधान मोदींचा शेख हसीना यांना फोन करत शुभेच्छा। भारत आणि बांगलादेशमध्ये जनता आधारित विकासाला प्राधान्य देणार, मोदींकडून विश्वास व्यक्त।